हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं म्हणजे थोडासा विकोद्या दादा खाली बस. राधे 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 बोलो सीता सगळ्याला हात खाली काही सांगितले होते का विठ्ठल? माफ करा माई बापा हो, पण मी रोज सांगते, नेहमी सांगते की तुम्ही आम्ही ज्याच्या करता जन्माला आलोय ना ते एवढंच आहे. पण होतं काय, आमच्याकडनं एवढंच राहतं आणि आम्ही बाकीचं सगळं करतो. जे करायचं ते करत नाही, नको ते करतो, म्हणून तर जीवनामध्ये दुःख भोगतो ना. पण सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जे करायचं ते केलं पाहिजे, नको ते सोडून दिलं पाहिजे, तर जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. माई बापा, आज तुम्ही आम्ही एका बापाच्या श्राद्धानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर या बापाविषयी सांगल एवढं कमीच आहे. जो फक्त तुमच्या करता जगतो तो आमचा बाप असतो. जो फक्त तुमच्या सुखाचा विचार करतो तो आमचा बाप असतो. जो फक्त तुमच्या करता रात्रंदिवस झटतो तो आमचा बाप असतो. आमचा बाप स्वतःच्या सुखाचा विचार कधीच करत नाही. तो विचार करतो तो फक्त परिवाराच्या सुखाचा, लेकरा बाळांच्या हिताचा. फक्त आमच्यासाठी जगत असतो माई बापा. आमच्याकडे एक म्हण आहे बघा, की बापाचा लेकापेक्षा लेकीवर जरा जास्त जीव असतो. कारण एका लेकीसाठी एका बापाला वैकुंठावरून यावं लागलं होतं. त्या बापाचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय. माई बापा हो, पहाटेच्या काकड आरतीपासून तुकोबरायांच्या दिवसाची सुरुवात होत होती. एक दिवस तुकोबराय पहाटे उठले, नामस्मरणामध्ये लीन होऊन स्नान वगैरे झालं, काकड आरती झाली, पूजा विधी उरकला आणि तुकोबराय तुळशीला प्रदक्षिणा घालून जायला निघाले. त्याच वेळी जिजामातेने त्यांना आवाज दिला, अहो घराकडे लक्ष द्या जरा. लेकीचं वय वाढत चाललंय आपल्या. उठायचं की विठ्ठल विठ्ठल करायचं, सतत भजन करत राहायचं, जरा घराकडेही बघावं. आता जिजाबाईंचा स्वभाव थोडासा तापट होता माई बापा, म्हणून त्या तशा बोलत होत्या. नाहीतर जिजाबाईंचा अधिकार जर आपण बघायला गेलो ना, तर तुकोबराईंच्या अगोदर जगाच्या बापानं त्यांना दर्शन दिलंय. त्यांच्या पायातला काटा काढलाय हो माई बापा हो. खूप मोठा अधिकार आहे त्यांचा, खूप मोठी ताकद आहे यामध्ये. ज्यावेळी जिजाबाई तसं बोलतात ना,
तेव्हा तुकोबराई नम्रतेने समजावून सांगतात की आवले, अगं तू योग्य वेळेची वाट पाहत राहा. ती वेळ आली ना, आपल्या लेकीचं सुद्धा लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त त्या वेळेची वाट पहा. बरं, तर तुकोबराईंनी एवढं समजावून सांगितलं माई बापा हो, तरी सुद्धा जिजाबाईची रोजची कटकट चालू असायची. म्हणून एक दिवस जिजाबाईच्या या कटकटीला कंटाळून तुकोबराय आपली मुलगी भागीरथी हिला मुलगा बघण्यासाठी देहूच्या शेजारी एक येलवडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये गेले. ज्या घरचा मुलगा बघायचा आहे त्या घराच्या दरवाजात जाऊन पोहोचले. त्या घरातल्या मंडळींनी बघितलं की आपल्या घरी जगद्गुरु तुकोबराय आले. त्यांना एवढा आनंद झाला माई बापा हो, की पंचम वेद ज्यांनी निर्माण केला, जे जगद्गुरु आहेत ते तुकोबराय आपल्या घरी आले. तुकोबरायना आतमध्ये नेलं, वाद्यपूजन केलं, आसनावरती बसवलं, जेवण खाणं सगळं काही झालं. त्यावेळी तुकोबराय त्यांच्याशी बोलू लागले. बोलता बोलता तुकोबराईंनी त्या परिवारातल्या सगळ्यांना सांगितलं की माझी मुलगी भागीरथी तुमच्या घरी द्यायची म्हणतोय. ज्यावेळी तुकोबराईंच्या मुखातून त्यांनी हे ऐकलं ना माई बापा हो, की माझी मुलगी तुमच्या घरी द्यायची म्हणतो, त्यावेळी त्यांना एवढा आनंद झाला की संत कुळातली मुलगी आपल्या घरामध्ये येणार, आपली सून होणार. आम्ही धन्य झालो. आमच्या अनेक जन्माची पुण्याई फळाला आली. आमचा जन्म सार्थक झाला. आम्ही कृतकृत्य झालो, असा आनंद त्या परिवाराला झाला. त्या ठिकाणी भागीरथीचं लग्न जमलं आणि जमल्यानंतर काही दिवसात झालं ही माई बापा. ऐका ना, जो बाप जोपर्यंत मुलगी आपल्या जवळ आहे तोपर्यंत तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक टिपका येऊ देत नाही ना माई बापा. तीच मुलगी सासरी नांदायला जाताना रडल्याशिवाय राहत नाही. भागीरथी तुकोबराईंच्या गळ्यामध्ये पडून रडू लागली. तिला वाईट वाटत होतं, दुःख होत होतं की आजपासून उठल्या उठल्या मला माझे बाबा दिसणार नाही. आजपासून मी माझ्या बाबांना बाबा बाबा म्हणून सारखी आवाज देऊ शकणार नाही. आजपासून मला माझ्या बाबांपासून लांब राहावं लागणार आहे, या गोष्टीचं तिला दुःख होत होतं. रडत होती तुकोबराईंना मिठी मारून. पण तुकोबराईंची अवस्था ही सुखदुःखाच्या पलीकडची होती माई बापा. तुकोबराईंनी आपल्या लेकीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि तिला आशीर्वाद देत तुकोबराय म्हणतात की बाळा, नांद पण सुखाने नांद. एक गोष्ट विसरू नको की तू जगद्गुरु तुकोबराईंची मुलगी आहेस. तुकोबराईंनी भागीरथीला आशीर्वाद दिला आणि तुकोबराय देहूला निघून गेले. आता देहू मध्ये तुकोबराईंच्या संसाराला सुरुवात झाली. येलवडी मध्ये भागीरथीच्या संसाराला सुरुवात झाली. इकडे तुकोबराई उठायचे, त्यांचं रोजचं चालू झालं, नामस्मरण भजन कीर्तन. इकडे भागीरथीचा संसार चालू झाला. भागीरथीचं येलवडी गाव देहू पासून लांब नव्हतं माई बापा हो, जवळच होतं. तरी सुद्धा भागीरथीला सारखं सारखं आपल्या आई वडिलांना जाऊन भेटणं होत नव्हतं. आमच्याकडे एक गैरसमज आहे बघा. आम्ही विचार करतो मुलगी जर का गावात दिली, जवळच्या गावात दिली, शेजारी दिली, तर आपण सारखं सारखं मुलीकडे जाऊ शकतो किंवा मुलगी सारखं सारखं आमच्याकडे येऊ शकते. हा गैरसमज आहे माई बापा. कारण मुलगी जेवढ्या जवळ द्याल ना तेवढ्या लांब निघून जाते. मेलं तरी तिला येणं होत नाही, पण लांब दिलेली मुलगी किमान 4-5 दिवस का होईना तुमच्या जवळ येऊन राहते. ही सत्य परिस्थिती आहे माई बापा. गैरसमज आहे हा. जवळ असल्यावर येते जाते, काही नाही बघा, काही नाही. भागीरथीच्या बाबतीत असंच झालं. जवळ होतं देहू गाव, पण तिला जाऊन भेटणं होत नव्हतं. मात्र देहूची एक माळीनबाई होती. ती दररोज भाजी विकायला येलवडी या गावामध्ये येत होती आणि भाजी विकून झाली की भागीरथीच्या घरी जायची. रात्री देहू मध्ये तुकोबराईंनी केलेलं कीर्तन, त्यांनी केलेला उपदेश भागीरथीला सांगायची.
आता या माळीनबाईच्या मुखातून आपल्या बाबांनी केलेलं कीर्तन, त्यांनी केलेला उपदेश ऐकून भागीरथीला आनंद वाटायचा. जणू काय माझे बाबाच मला बोलतात, मला उपदेश करतात असं तिला वाटायचं. मी कृतकृत्य झाले असा आनंद भागीरथीला व्हायचा. पण हे किती दिवस चालणार होतं माई बापा? किती दिवस? आला ना तो दिवस. कोणता? फाल्गुन वद्य द्वितीया, वार सोमवार, बीजेचा दिवस, म्हणजे तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचा दिवस. त्या दिवशी तुकोबराय पहाटे उठले, नामस्मरणामध्ये लीन होऊन स्नान झालं, काकड आरती झाली, पूजा विधी झाला. तुळशीला प्रदक्षिणा घालून तुकोबराय गावामध्ये गेले. गावातल्या सगळ्यांची भेट घेतली आणि शेवटचं कीर्तन केलं. आता तुकोबराय वैकुंठ गमन करणार होते, पण तुकोबरायांच्या मनामध्ये सुद्धा असणारा जो बाप आहे, या बापाचं काळीज म्हणू लागलं की आता आपण वैकुंठाला चाललो. जाताना आपल्या भागीरथीला आपण सांगितलं पाहिजे, पण तेच बापाचं काळीज त्यांना म्हणू लागलं की नको, आपल्या लेकीला आपलं जाणं सोसणार नाही, आपण तिला सांगायला नको, नको तिला सांगायला, तिला हे दुःख सहन होणार नाही. म्हणून तुकोबरायांनी भागीरथीला नाही सांगितलं. माई बापा, आपल्या लेकीला न सांगताच तुकोबरायांनी वैकुंठ गमन केलं आणि देहू गावचं रक्त हरपलं. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. 4 ते 5 दिवस माणसं एका जागेवर बसून होती. माई बाप, अरे आपल्यातलं एक अनमोल रत्न ज्यावेळी आपल्याला सोडून जातं त्यावेळी होणारं दुःख आम्हाला माहिती आहे ना माई बापा. देहू गावातली माणसं 4 ते 5 दिवस जागेवरून उठली सुद्धा नव्हती. पण एका जागेवर बसून या पोटाचं खळग भरत नाही ना माई बापा. विती एवढेसे पोट केवढा व पाठ तयाच, एक सेरा अन्ना चाळीर वावगी बडबड. अरे विती एवढं आहे पण आयुष्यभर नाचवतं, शरभर लागतं, आयुष्यभर रावायला लावतो. एका जागेवर बसून पोट भरत नाही ना. म्हणून